टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती पशुधन आहेत साधारणतः जिल्ह्याचा तुम्ही सर्वे केला एकूण त्या आकडेवारी? बरोबर आहे. आपल्या 21व्या पशुगणनेनुसार सध्या 82,500 हे आपलं पॉप्युलेशन आहे आणि ह्या पॉप्युलेशनमध्ये आपल्या गाई आणि म्हशी ज्याला आपण कॅटल पॉप्युलेशन म्हणतो तेवढं आहे आणि एकूण पॉप्युलेशन आपलं हे 1,32,000 वगैरे आहे. त्याच्यामध्ये शेळी, मेंढी आणि कोंबड्या यांचासुद्धा समावेश होतो. किती जनावरांना आत्तापर्यंत लसीकरण झालेलं आहे लंपी? तर आपल्या 82,500 पॉप्युलेशनपैकी जे आपल्याला लंपी विरोधात जी लस आली होती त्या लसीचं आपण जवळपास 82,000 वॅक्सिनेशन झालेलं आहे. जवळपास आपण ऑलमोस्ट पूर्ण जिल्हा कव्हर केलेला आहे. आपले जे काही जिल्ह्यामध्ये असणारे 102 दवाखाने आहेत त्या दवाखान्याच्या अंतर्भूत असणाऱ्या सगळ्या गावांमध्ये आमचे जेवढे काही पशुधन विकास अधिकारी आहेत, पशुधन पर्यवेक्षक आहेत, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आहेत, या सगळ्यांच्या मदतीने आम्ही जवळपास सगळं लसीकरण पूर्ण केलेलं आहे. तरीही काही एखादे जनावर कुठल्या डार्क पॉकेट्समध्ये राहिलेले असतील किंवा कोणाच्या लक्षात न आल्यामुळे राहून गेलं असेल किंवा विसरून गेले असतील तर अशा लोकांकरता सुद्धा आम्ही पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन करतच आहोत आणि पुन्हा एकदा सगळ्या जिल्ह्यामध्ये लसीकरण करत आहोत आणि ट्रीटमेंटसुद्धा करत आहोत. पण हे लसीकरण हे मास स्तरावरती नसतं आहे, ज्याला आम्ही एक रिंग वॅक्सिनेशन म्हणतो त्या पद्धतीचं वॅक्सिनेशन सध्या चालू आहे. किती जिल्ह्यात आता लंपीची लागण झालेली आहे पुराणा साधारण पशुधन? जिल्ह्यांची संख्या सांगणं हे सध्या आमच्या कमिशनर ऑफिसरून तुम्हाला ही माहिती मिळू शकेल. परंतु सध्या परिस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे की सर्व जे लक्षणं दिसत आहेत हे सगळे प्राथमिक स्तरावरचे लक्षणं आहेत. कोणालाही घाबरून जाण्याची अजिबात काळजी नाही आहे. म्हणजे आतापर्यंत किती म्हणजे लंपी आजाराने या किती जनावरं साधारणतः दगावले? प्रथम इन्सिडन्स म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं त्या दिवशीपासून आजपर्यंत साधारणतः 593 हे एवढे जनावर बाधित झाले होते आणि त्यापैकी आपले जवळपास 418 जनावर हे पुन्हा नीट झालेले आहेत आणि रिकव्हरी रेट खूप चांगला आहे. फक्त एकच आहे की ज्या जनावरांची ट्रीटमेंट म्हणजे सुरुवातीच्या स्थितीमध्ये झालेली आहे, ज्यावेळेस लक्षण आपल्याला लक्षात आलं आणि त्यावेळेस लगोलग जर आपण दवाखान्यात गेलो आणि डॉक्टरांची जर मदत घेतली तर जनावरांची ट्रीटमेंट लवकर केली तर जनावर लवकर याच्यातून बाहेर पडू शकतो. आणि सध्या गंभीर स्वरूपात जर आपण असं विचारू शकताल तर 6 जनावर सध्या स्टेज 3 म्हणजे ज्याला म्हणतो त्यामध्ये आहेत आणि ते सुद्धा नीट होतील. फक्त एकच आहे की त्यांनी दररोज आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहिलं पाहिजे आणि वेळीच त्याला ट्रीटमेंट करून घेतल्या गेली पाहिजे. लोक शेतकरी घाबरून गेलेले आहेत, काय शेतकऱ्यांना आव्हान कराल गुरांच्या बाबतीमध्ये, काय काळजी घेण्यासाठी? हे पहा, हा जो आजार आहे हा विषाणूजन्य आजार आहे, ज्याला मी म्हणतो की व्हेक्टर थ्रू त्याचं ट्रान्समिशन होतं. ह्याच्यामध्ये मच्छर असतील किंवा माश्या असतील किंवा आपल्या रानमाश्या असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माशांमुळं किंवा डासांमुळं ह्या डिसीजचा प्रादुर्भाव होतो. अजिबात घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही आहे. याच्यामध्ये आपल्या जनावरांमध्ये मुळातच प्रतिकारशक्ती खूप चांगली आहे आणि ज्या जनावरांचं लसीकरण झालेलं आहे ते जनावर तर खूप छान पद्धतीने याच्यातून बाहेर पडू शकतात. फक्त शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे की आपल्याकडे ज्यावेळेस जनावराचं पहिलं लक्षण दिसतं की आपलं जनावर आज आजारी आहे, कालच्यासारखं त्याने आज चारा नाही खाल्लेला, अंगावरती कुठेतरी आपल्याला एका छोट्याशी प्रकारची एखादी गाठ दिसतं आहे किंवा तोंडातून लाळ येतो आहे किंवा कुठल्या तरी पायाने लंगडतं आहे, असं लक्षण ज्यावेळेस त्यांना प्रथमतः लक्षण असेल, निदर्शनास येताना, त्यावेळेस त्यांनी लगोलग दवाखाना गाठायला पाहिजे आणि दवाखाना गाठून आमचे जे कोणी दवाखान्याचे डॉक्टर आहेत ना त्यांच्याकडून ती ट्रीटमेंट करून घेतल्या गेली पाहिजे. लवकर ट्रीटमेंट करून घेणे, आजारी जनावरांचा आणि निरोगी जनावरांचा संपर्क न येऊ देणे आणि आजारी जनावरांना जंगलामध्ये चरण्यासाठी न सोडणे, हे अशी जर 2-4 प्रकारची काळजी जर आपण घेतली आणि त्यांना चांगला व्यवस्थित हिरवा चारा, मऊ चारा घरीच आपण त्यांना उपलब्ध करून द्यायचा. झालेल्या जखमांवरती आपल्याकडे आयुर्वेदिक उपचार खूप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतात, जसे की आपली हळद आहे, आंबे हळद आहे, तेल आहे, अशा प्रकारच्या पाल्यांचा किंवा आपला शेवग्याचा पाला आहे, करंजीचा पाला आहे, पारिजातकाचा पाला आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पाल्यांचा जर आपण उपयोग केला, खडी मिठाचा जर उपयोग केला तर येणारी सूज किंवा जखमातून होणारा काही प्रादुर्भाव ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो. आणि बाकीची ट्रीटमेंट करण्याकरता आमचे जे कोणी पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक किंवा दवाखान्यातील कर्मचारी आहेत त्यांची मदत ही तुम्हाला 100% होऊ शकेल. त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे आणि आमचं पूर्ण महाराष्ट्र राज्य माननीय सचिव साहेब, माननीय कमिशनर साहेब आणि माननीय आमचे RGC साहेब, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त ज्याला म्हणतो, ते स्वतः 8 दिवस इथे होते माझ्यासोबत. आम्ही सगळ्यांनी पूर्ण जिल्ह्याचा दौरा केला आणि सगळ्यांना आश्वस्त केलं की काळजी करू नका, ह्याच्यातून सुद्धा आपण बाहेर पडू. फार काही गंभीर परिस्थिती अशी नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.